मनात घर करणारी जी माणसं असतात त्यातलेच तुम्ही एक आहात दादा. म्हणूनच तुम्हाला वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा. कोल्हापूर ही नररत्नांची खाण आहे. या नररत्नांच्या खाणीमध्ये कोल्हापूरमध्ये वयाच्या 15व्या वर्षापासून एक अमूल्य असा हिरा आणि एक अमूल्य असा सर्वांचा सोबती म्हणजे तुमचे आमचे किशोरदादा, म्हणजे ज्यांनी भारतीय जे जवान आहेत त्यांच्याकरता अहोरात्र झटणारे एक नेतृत्व, तसेच सर्वसामान्यांच्या या रस्त्यावर उभं राहून कार्य करणारे एक व्यक्तिमत्व म्हणजेच किशोरदादा गाडगे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आपल्या या चॅनलमार्फत एक दोन शब्द त्यांच्याकडून आणि या सामान्य कार्यकर्त्यांची काय एक याचना असते त्या चॅनलमार्फत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो किशोरदादा. तर तुमच्या कार्यास आई दुर्गाभवानी यशस्वी आणि उत्तुंग अशी आणि कार्यप्रणाली वाढत जाऊ अशा आमच्या या चॅनलमार्फत शुभेच्छा देतो. तर सर्वप्रथम किशोरदादा, आम्हाला बालपणापासून जे आपण कार्यात आहात त्याबद्दल दोन शब्द सांगा. वयाच्या 15 वर्षापासून अयोध्येत राम मंदिर व्हावं म्हणून संपूर्ण देशभर राम मंदिरसाठी आवाहन केले होतं. त्यावेळी आम्ही देखील तरुण वयात येताना आम्हाला देखील त्याबद्दल आकर्षण वाटलं आणि वयाच्या 15 वर्षापासून देव देश धर्म यासाठी काम करायचं म्हणून ठरवलं. आणि त्यावेळी सुरुवातीच्या काळात शिवराष्ट्र धर्म संघटना असेल त्यात आपण बघितलं की मी सरचिटणीस होतो, दिलीप ढुटे अध्यक्ष होते आणि त्यानंतर भजन दलाचं शहर प्रमुख काळात हिंदुत्वाचं काम करणं म्हणजे अतिशय प्रतिकूल होतं. आणि त्यावेळी पोलीस खाता असेल किंवा प्रशासन असेल काँग्रेसचा जमाना होता, प्रचंड त्रास होत होता. त्यावेळी भजन दलाचं शहर प्रमुख पद घेतलं आणि बजरंग दल ही संघटना या ठिकाणी रुजवण्याचं मी काम केलं. त्यातील प्रामुख्यानं प्रमुख आंदोलन म्हणजे विशाळगड मुक्तीचं आंदोलन. विशाळगडावर जे अतिक्रमण आहे आणि आपली मंदिरं ही ऊर्जित अवस्थेत यावी यासाठी पन्हाळा पावनखिंड आता हजारो लोक महाराष्ट्रातून जातात, परंतु त्यावेळी विश्व हिंदू परिषदेनं चालू केली आणि त्यामध्ये भजन दल म्हणून आमचा वाटा होता. आणि आज त्या मार्गावरनं हजारो देशातून परदेशातून आता बाहेरचे ट्रॅकर्स येतात आणि हा जो मार्गाचा जो विशाळगडकडे लोकांनी जावं यासाठी आम्ही पहिला प्रयत्न केला आणि आज तो यशस्वी होताना दिसतो. त्याचबरोबरीनं बजरंग दल म्हणून काम करत असताना सगळ्यात गाजलेलं आंदोलन त्यामध्ये बंडा सावळगेंचे वडील माधवराव सावळगे होते, बंडा होता, त्यानंतर मी होतो, महेश कामत होतो, बरेच कार्यकर्ते होते आणि इचलकरंजीमध्ये एकदा मैदानाचा जो प्रश्न तयार झालेला होता त्या प्रश्नावर अभूतपूर्व असं तिथल्या लोकांनी जन आंदोलन उभा केलं होतं. तर त्यामध्ये देखील आम्ही अग्रेसर होतो. त्या प्रकरणात आम्ही प्रमुख आरोपी म्हणून देखील होतो, परंतु आमची त्या ठिकाणी त्या प्रकरणामधून निर्दोष मुक्तता झाली. आणि त्यावेळेपासून जे हिंदुत्वाचं वातावरण तयार झालं ते राजकीय दृष्ट्या पोषक झालं आणि त्यातून सुरेश सावरकर असतील आणि ज्यावेळी ज्यांच्या विरुद्ध आम्ही लढा केला होता ते प्रकाश आवाडे देखील आज भव्य झेंडाखाली आलेले आहेत. हे आमच्या त्यावेळेच्या आंदोलनाचं यश आहे. अगदी बालपणापासून ही जे रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची जी ताकद किंवा जी उर्मी होती त्याबद्दल आज कोल्हापूरकर तुमची आठवण म्हणजे आहेच, त्यांच्या हृदयामध्ये स्थान आहेच त्याबद्दल. तर त्यात्वाचा धागा म्हणजे जय जवान जय किसान. तर या जवानांसाठी एक राखी जवानांसाठी ही जी कल्पना आहे किंवा हे जे काय तुमची माध्यमातून सुरू झालेलं आहे तर याबद्दल जरा आपल्या कोल्हापूरच्या नागरिकांना माहिती द्या. आपण पाहिलं असेल की कारगिल युद्धाच्या वेळेला संपूर्ण देशभर देशभक्तीची भावना लोकांच्या मध्ये निर्माण झाली आणि कारगिल युद्धामध्ये आपल्याला जय मिळाला आणि त्यानंतर लोकांच्या मनात देशप्रेमाची एक लाटच निर्माण झालेली होती. त्यावेळीच रक्षाबंधन होतं. आमच्या डोक्यात एक तरुण आम्ही सगळे, मी राजेंद्र मुखोटे, माझ्या डोक्यात एक कल्पना आली. सगळ्या कमलाकर केरकीर असतील, महेश कामत सगळ्यांनी उचलून धरले, सीमा जोशी असतील, दिलीप कावण सगळ्यांनी उचलून धरले त्यावेळी आणि एक राखी सीमेवर जवानांसाठी मी कल्पना मांडली. त्या उपक्रमाला अभूतपूर्व असं यश मिळाल्यानंतर आमच्या डोक्यात पुढच्या वर्षी करायचं असं म्हणजे फर्म करायचं असं नव्हतं, परंतु पुढच्या वर्षी संपूर्ण लोकांनी स्वतःहून राख्या आणून दिल्या आणि यातून या उपक्रमाची सुरुवात झाली. आणि त्यावेळेपासून गेल्या अनेक वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि महाराष्ट्रात नव्हे देशात याचं अनुकरण होतं. याचा आम्हाला सर्वस्वी आनंद होतो आणि देशभक्तीची भावना म्हणजे आपल्या एक धाग्यामुळं सीमेवर जवान रक्षण करतात त्यांचं आपण नैतिक बळ वाढवतो. हे अतिशय कोल्हापूरच्या कर्तव्य महिला आणि मुलींना आपण यातून त्यांच्या पालकावर आणि त्याबरोबर आम्ही या ठिकाणी की मुलींचा आपल्या जिल्ह्यात जन्मदर जो कमी आहे त्याची देखील आम्ही या उपक्रमातून जनजागृती करतो. आणि या उपक्रमाला अनेक वर्ष या उपक्रमाची वाट करवीर नगरीतील महिला मुली बघत असतात आणि याला अतिशय चांगला प्रतिसाद. आता हे श्री स्वामी विवेकानंद ट्रस्ट जे आहे या माध्यमातून
तर आपण किती वर्ष हे उपक्रम राबवता? ट्रस्टची स्थापना 1999 साली झाली आणि त्यावेळेपासून जवळजवळ आता पहिला आपण 30-35 वर्ष आपण ट्रस्टच्या माध्यमातून काम करतो. 26/11 शहीदांना आदरांजलीचा कार्यक्रम असेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी मंत्रालय ज्यावेळी पेटलं होतं त्यावेळी राष्ट्रध्वजाचं रक्षण करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी शाहू स्मारक या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेऊन त्यांचा सन्मान केला. ज्या ठिकाणी देशभक्तीची भावना निर्माण होती त्यावेळी आपल्या ट्रस्टचं नाव त्याच्याशी निगडीत आपण राष्ट्रवादाशी निगडीत आहोत. या श्री स्वामी विवेकानंदच्या माध्यमातून असं जात असताना पुढं काळामध्ये शासकीय समितीवर निवड झाली, तर त्या माध्यमातून आपण काय विशेष उपक्रम राबवले याबद्दल जरा सांगा आपण. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय राजेश क्षीरसागर हे आमदार असताना त्यांनी मला कोल्हापूर शहरच्या उत्तरच्या संजय गांधी निराधार योजनेच्या समितीच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिली. त्या माध्यमातून आपण विधवा महिला असतील, दिव्यांग असतील, त्याचबरोबरीनं ज्येष्ठ नागरिक असतील आणि जे लाभार्थीला जे पात्र आहेत अशा जवळजवळ 4,500 लोकांना आपण पेन्शन लागू केली. आणि पेन्शन नुसती लागू केली नाही तर यामध्ये एजंटगिरी बोकाळी होती, ही संपूर्ण एजंटगिरी आपण यातून मोडून काढली. त्याचबरोबरीनं जो अर्ज 45 रुपये किमतीचा आता आणि तो दुकानात विकत घ्यायला लागतो, ते मोफत अर्ज आपण छापून घेतले आणि मोफत अर्ज लोकांना दिले. परत ज्या बैठका होत्या मंजुरीच्या त्या 3 महिन्याने 6 महिन्याने व्हायच्या त्या आपण महिन्याला चालू केल्या आणि या लाभार्थ्यांना दिलासा द्यायचं काम केलं. त्याचबरोबर पेन्शनमध्ये वाढ व्हावी यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. आता बघितलं असेल की 700 रुपयाची पेन्शन 1500 रुपये झाली. त्यात आपल्या या पाठपुराव्याचा निश्चित आपलं योगदान आहे. त्याचबरोबर त्यांच्या ज्या अडचणी असतील अजून देखील मी आता त्या पदावर नाही आहे, परंतु रोज किमान 1-2-4 लोक मला या कामासाठी स्वतःहून येतात आणि संजय गांधीचं काम प्रामाणिकपणे करायचं झालं तर आपलं नाव अग्रेसर निघतंय याचा मला म्हणणं. आपला जास्त वेळ घेत आहे मी, तर मला एक असं आपणास एक विनंती आहे की कार्यकर्त्याविषयीची चळवळ म्हणजे आज तुम्ही रस्त्यावरची लढाई, रस्त्यावर आंदोलन करत आहात इतकी वर्ष. फार मोठ्या आंदोलनामध्ये असेल, हिंदुत्ववाद असेल, सामाजिक प्रश्न असेल, अगदी राष्ट्रीय स्तरावर आता तुम्ही स्वामी विवेकानंद ट्रस्टच्या माध्यमातून गेलेलेच आहात. तर ही सामान्य कार्यकर्त्याची खंत काय असते, नेमके सामान्य कार्यकर्त्याचं उणिवा काय याबद्दल जरा आम्हाला सांगा. म्हणजे नेमकं सर्वसामान्य कार्यकर्त्याला तर मार्गदर्शन होईल. मी राजकीय आणि हिंदुत्ववादी कार्याबरोबरच आपलं टोल समितीचं जे आंदोलन झालं, हातवाढ व्हावी म्हणून जे आंदोलन सुरू आहे, खंडपीठाचं आंदोलन, मराठा क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा सकल मराठा समाजाचं आंदोलन, अशा विविध आंदोलनात भाग घेतला. आज देखील बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते बाबा याबद्दल बाबा म्हणतात की आपलं घर सांभाळून मग या. मी हा जे सोशल मीडियावर फिरत होती आमच्या मित्राची पोस्ट करतो, परंतु आम्ही भगव्या झेंड्याकडे बघून या कार्यात उतरलेलो आहे. भगव्या झेंड्याकडे बघून आम्ही अपेक्षा ठेवलेली नाही, परंतु आमचा प्रामाणिकपणा, थोडासा भिडस्त स्वभाव आणि परखडपणा म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिक्रिया त्या ठिकाणी आम्ही खुलेपणाने बोलतो. त्यामुळं जर आता आमच्यावर पण आत्मपरीक्षण करण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आपण मग थोडं मागे पडतो काय, कारण आपल्यामध्ये क्षमता आहे भरपूर, परंतु त्याला देखील संधी मिळायला पाहिजे. परंतु निश्चितपणे आमचे जे आता नेतृत्व करतात सन्माननीय राजेश क्षीरसागर आणि राज्याचे मुख्यमंत्री हे कार्यकर्त्यातून मुख्यमंत्री झालेले सन्माननीय पूर्णपणे विश्वास आहे कधी ना कधी निश्चितपणे या रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला न्याय मिळेल. मला वाटते मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी करणार आहे, त्यामुळे कधी ना कधी त्यांच्याकडून मला संधी मिळेल असं मला वाटतंय. आणि निश्चितपणे कार्यकर्त्यांनी देखील फक्त बाबा मला काय मिळालं मला काय मिळालं नाही याच्याशी जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल आपल्या चॅनल मार्फत त्यांच्या वाढदिवसाला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया.